नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत। त्यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसह संजय राऊत, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली। ठाकरेंच्या आंदोलनाला प्रतिसाद मिळत नसल्यानं इतरांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याची वेळ त्यांच्यावर आली असल्याचा टोला त्यांनी लगावला। दिल्लीला आंदोलन सुरू आहे, या बाबतीमध्ये मला तर कुठलीही माहिती नाही किंवा मी दिल्लीला अजिबात गेलेलो नाही, पण त्या ठिकाणची परिस्थिती काय आहे, सिच्युएशन काय आहे, किती मॉब आहे आणि लाठीचार्ज आपण म्हणतायत तो का झाला हे मला आज काही सांगता येणार नाही। पण तुम्हाला वाटतं काहीतरी परिस्थिती हाताबाहेर गेली का, काय झालं का, आंदोलन चिघळलं त्यामुळे लाठीचार्ज झाला, हा तर तपासाचा भाग आहे। मला वाटतं केंद्रामध्ये सगळे नेते त्या ठिकाणी बसलेले आहेत, वरिष्ठ नेते त्या ठिकाणी बसलेले आहेत, अधिकारी आहेत, ते या बाबतीमध्ये लक्ष घालत आहेत। पण राज्यामध्ये पण प्रत्येक शहरात प्रत्येक गावामध्ये आता त्याच्या समर्थनार्थी आंदोलनं होत आहेत। ठाकरेंची शिवसेना असेल, शरद पवारांची राष्ट्रवादी असेल, असे राजकीय पक्ष पण त्यात सपोर्ट करतात। ठाकरेंची शिवसेना यांना राष्ट्रवादी, मला वाटतं यांना तर माणसं मिळतच नाही आंदोलनाला। हे इतके गाजावाजा करतात, प्रयत्न करतात, पण यांच्या मागे कोणी येत नाही, त्यांच्या आंदोलनामध्ये कोणी सहभागी होत नाही आणि म्हणून मग त्याच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं हा तर त्यांना तेवढंच काम राहिलेलं आहे। कारण स्वतःच्या पक्षाचं अस्तित्वही राहिलेलं नाही आणि कार्यकर्तेही राहिले नाही, मागे कोणी फॉलोअर राहिले नाही त्यांच्याशी कोणी। त्यामुळे मला असं वाटतं ते आता कुठे आंदोलन झालं तर ते त्याच्या मागे मागे जातील। तसेच मतदारसंघ पुनर्रचना, मतदार यादी विशेष पुनरावलोकन, पर्यावरण, शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांवरील कारवाई आणि इतर विविध मुद्द्यांवर त्यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाब कुरेशी, नाशिक।